नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोणकर. लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे पार पडलेले आहेत. चौथ्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे. देशातलं बदलतं वातावरण लोकांच्या समोर आहे. प्रत्येक टप्प्यावरती एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये चौथा आणि 5वा टप्पा अजूनही बाकी आहे. माझ्यासोबत आहेत शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना ह्या पक्षाचे प्रवक्ते किरण सोनावणे. किरण सोनावणे यांनी अलीकडेच पत्रकारितेतून राजकारणामध्ये प्रवेश केला आणि आज ते शिवसेना ह्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. किरण, पत्रकारितेतून राजकारणामध्ये आल्यानंतर खूप चर्चा झाली या सगळ्या गोष्टींची. किरण सोनावणे कसे काय ह्या हिंदुत्ववादी गोटांमध्ये गेले, अशा प्रकारची मोठी चर्चा सोशल मीडियामध्ये सुद्धा झाली. आपली ही मुलाखत त्या अँगलने नाही आहे सध्या. आपण त्याच्यावरती पुन्हा कधी ना कधीतरी जरूर बोलू ह्या विषयावरती. माझा पहिला आणि थेट प्रश्न आहे की प्रत्येक टप्प्यावरती असं वातावरण बाहेर सगळीकडे दिसतं. सोशल मीडियामध्ये एक मोठी चर्चा आहे की निवडणुकीतलं लोकांचा जो कल आहे, हा कल महायुती म्हणून जो एक आता बनलेली आहे आघाडी, शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांची मिळून जी महायुती बनलेली आहे, सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रत्येक टप्प्यावरती ह्या महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण दिसतंय. तुमचं निरीक्षण काय आहे? सर्वप्रथम धन्यवाद राज आणि मीडिया भारतच्या सगळ्या टीमचं. वास्तविकता तू जसं म्हणालात की बाबा मी अचानकच पत्रकारितेतून राजकारणामध्ये प्रवेश केला, त्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. खरं म्हणजे सगळ्या माझ्या त्या चाहत्यांचं आणि मित्रांचं मी अभिनंदन किंवा त्यांचा आभार मानलं पाहिजे की मला पहिल्यांदा कळालं की संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या नावाची इतकी चर्चा आहे, इतके लोक माझ्यावरती प्रतिक्रिया देत आहेत, इतक्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. तर मला खरं म्हणजे त्याबद्दल बोलायला आवडलं असतं, पण मला असं वाटतं की त्याच्या संदर्भात मी सविस्तर बोलेन. अगदी लोकांनी सुद्धा, अगदी लोकमंचावरची जरी माझी मुलाखत घेतली आणि त्या लोकमंचावरती सुद्धा सर्वसामान्य माणसांनी, आमच्या मित्रांनी जर काही प्रश्न विचारले तर त्याच्यावरती सुद्धा सविस्तर बोलायची कधीही, कुठल्याही वेळी, कधी आपली तयारी आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे मी येतो की जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक टप्प्यानंतर महायुतीच्या संदर्भातलं वातावरण कमी होतं, पण मला असं वाटतं की तुमच्या निरीक्षणामध्ये काहीतरी म्हणजे तुमचा काहीतरी कोणीतरी भ्रम करून दिलेला आहे आणि असं काही नाही आहे. खरं म्हणजे महायुतीच्या बाजूनी दिवसेंदिवस वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात पसरतं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये लोक बोलत आहेत. लोकांना सत्य जे आहे ते कळायला लागलेलं आहे की महायुती खऱ्या अर्थानं समर्थपणे या देशाचा कारभार किंवा महाराष्ट्रातलं जे सगळं काम आहे ते कशा पद्धतीने करू शकते, या संदर्भात लोकांचा त्याच्यावरती विश्वास. मुख्य मुद्दा जो आहे तो हुकुमशाहीचा आहे, मनमानी कारभाराचा आहे. या देशातली संविधानिक व्यवस्था उलथवून टाकून इथे एक धर्मव्यवस्था प्रस्थापित करण्याचा आहे. हे जे सगळे मुद्दे आहेत आणि एकूणच ज्याची सुरुवात जिथून झाली होती, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची सुरुवात 2013-14 जिथून झाली होती की मी या देशाचा भ्रष्टाचार मोडीत काढायला आलेलो आहे. लोकांनी पाहिलं की सगळ्या दुनियाभरची भ्रष्ट माणसं जी आहेत त्यांच्या मागे चौकशा लावून त्यांना आपल्या पक्षामध्ये घेणं आणि आपली ताकद वाढवणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता असं दिसतंय की मोदींचे जे काल परवापर्यंत समर्थक होते किंवा भारतीय जनता पार्टीचे समर्थक होते त्यांच्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे आणि ह्या सगळ्याचं समर्थन सर्वसामान्य माणसात जाऊन कसं करायचं असा प्रश्न आपल्याला सोशल मीडियामध्ये पण त्याचं प्रतिबिंब दिसतं. तुमचं काय मत आहे याच्यावर? महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत राजकीय विचारपीठावर किंवा आपण जेव्हा बघतो त्यावेळेस जो जो आपल्याकडे आकर्षित होतो, येतो, जो आपल्याशी काम करायला तयार आहे आणि आपली ताकद वाढवायला तयार आहे, त्याला प्रत्येक पक्ष आपल्यासोबत घेत असतो नेहमी. यापूर्वी काँग्रेसने सुद्धा असे अनेक प्रकार केलेले आहेत आणि काँग्रेसने सुद्धा अशा लोकांना सोबत घेऊन तशा पद्धतीचं राजकारण केलेलं आहे. पण गंमत अशी आहे की महायुतीमध्ये जी लोक आलेली आहेत त्याच्यातल्या एकाही माणसाची केस जी आहे ती बंद झाली आहे का, त्याची चौकशी बंद झाली आहे का,
त्या संदर्भातली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा ती तशाच पद्धतीनं काम करते. त्यांना ज्या पद्धतीनं संवैधानिक मूल्य जी आहे किंवा संवैधानिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरती सगळं काम चालू आहे आणि त्या कामातून जे काही आउटपुट येतं लोकांच्या समोर आहे. आणि हुकुमशाहीचा जो मुद्दा बोलला जातोय हा अत्यंत धादंत खोटा मुद्दा आहे. अशा प्रकारची हुकुमशाही वगैरे काय नाही. उलट तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेसच्या काळात ज्या पद्धतीची हुकुमशाही होती, तुम्ही इंदिरा गांधीचा काळ पाहिला किंवा राजीव गांधीच्या काळामध्ये तुम्ही पहा की एकंदरीतच सुप्रीम कोर्टाने दिलेला जो शहाबानू प्रकरणातला मुद्दा होता किंवा निर्णय होता तो खऱ्या अर्थानं त्या काळातल्या असणाऱ्या मुस्लिम विधवांच्या बाजूचा मुद्दा होता. पण केवळ मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण करायचं, त्यांची वोट बँक आपल्याकडून जाऊ नये आणि मुद्दा म्हणून हिंदू मुस्लिम वाद, मुस्लिमांची आणि बहुजनांची मतं आपल्याकडे राहावी आणि हिंदूंना गृहीत धरायचं, असं जे काही राजकारण आतापर्यंत काँग्रेसनी केलेलं आहे तुष्टीकरणाचं, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि असं कुठल्याही पद्धतीनं हुकुमशाहीकडे जाण्याचा प्रकार नाही आहे. भारतीय संविधानात वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा नरेंद्र मोदी असतील हे प्रत्येक वेळी भारतीय संविधानाच्या नुसारच आमचा हा कारभार चालू आहे, देश चालू आहे. आणि किंबहुना आत्ता तर म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जाहीर सभेत सांगितलं, याच्यामध्ये एक मुद्दा नाही जाहीर सभेत एक मुद्दा मध्ये की जाहीर सभेत सांगितलं की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहब का संविधान रहेगा. पण राजकारणी माणसं ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतात, त्यांची उक्ती वेगळी असते, कृती वेगळी असते. हे आपण अनेक राजकारणामध्ये आपण बघत असतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या देशामध्ये नरेंद्र मोदींची राजवट आल्यानंतर संविधानाच्या विरोधामध्ये बोलणारे लोक वाढलेले आहेत. सतत त्यांचे व्हिडिओज आणि त्यांच्या पोस्ट ज्या असतात सोशल मीडियामध्ये खुलेपणाने लोक संविधानाच्या विरोधात बोलतात. आंबेडकरांच्या विरोधामध्ये बोलणारे लोक वाढलेले आहेत आणि ह्यांना सरकार नावाची व्यवस्था कुठे अटकाव करताना आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळेच ह्या आरोपामध्ये कुठंतरी आपल्याला तथ्य वाटतं का की सरकारांचीच ह्या सगळ्याला फूस आहे, संविधान जाळलं गेलं ह्या देशामध्ये. ही सुद्धा गोष्ट ह्या 2014च्या राजवटीच्या नंतर घडलेली आहे. आणि त्यामुळे एका बाजूला आपण संविधानाचं संरक्षण करतो असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या समर्थकांना किंवा कार्यकर्त्यांना संविधानाच्या विरोधामध्ये वातावरण बनवण्यासाठी कामाला लावायचं, असा तर हा सगळा प्रकार नाही आहे. म्हणजे उघडचे चित्र दिसतं. हे जे तुम्ही जे बोलतायत ना हे काँग्रेसच्या लोकांनी पसरवलेलं परसेप्शन आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला मी विचारतो, तुम्ही बोलतात की जंतर मंतरवरती 9 ऑगस्ट 2017 रोजी संविधान जाळलं गेलं. त्याच्यानंतर राहुल गांधींचं मला स्टेटमेंट दाखवा, शरद पवारांचं त्यावरचं स्टेटमेंट दाखवा, उद्धव ठाकरेंनी त्याच्या संदर्भातला काय आंदोलन केलं ते आम्हाला दाखवा. उलट तशा प्रकारची घटना घडल्याच्या नंतर संविधानाच्या रूपाने जी काही कारवाई होती, पोलिसी कायद्याच्या नुसार जी कार्य होती, त्या लोकांना पकडलं गेलं. त्यांना सध्या आत्तासुद्धा ते जेलमध्ये आहेत. म्हणजे आत्ता जो एक राजकीय पक्ष म्हणून नाही तर एक व्यवस्था सरकार म्हणून जी काही काम करायचं असतं ते केलं गेलं. तुम्ही आता जे बोललात की मोदींच्या काळापासून बोलले, मोदीच्या अगोदर काळात काँग्रेसच्या काळात बोललं गेलेलं आहे ना. काँग्रेसच्या काळामध्ये अनेक लोक अशा पद्धतीने संविधान बदलायच्या गोष्टी पूर्वीपासून पण आपण ह्या सगळ्या विषयांकडे म्हणजे देशाचा मुद्दा जेव्हा येतो तर देशाच्या मुद्द्यावरती चर्चा करताना भारतीय जनता पार्टीचं समर्थन करताना आपण काँग्रेसने काय चुका केल्या असं समर्थन आपण करू शकतो का की देश म्हणून बघितलं पाहिजे? कसं असतं की ज्यावेळेस नाही का असं आम्ही समर्थन करायची गोष्ट नाही. आता कसं असतं की तुम्ही थेट ज्यावेळेस बोलताना तर त्यावेळेस हा इतिहास सुद्धा सांगणं गरजेचं असतं की काँग्रेसने याच्या वेळेस काय केलं ना. काँग्रेस ज्यावेळेस संविधान जळ होतं, मला सांगा 2017 नंतर काँग्रेसने किती आंदोलनं केली, त्याच्या संदर्भातल्या कुठल्या पद्धतीचं त्यांचं हे आहे नाही दिसत ना आपल्याला. मग जेव्हा इथल्या असणाऱ्या पुरोगामी लोकांनी त्या संदर्भातला आवाज उठवला असेल किंवा ज्या ती तशा त्याचा निषेध तर भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. हे आपल्या शिवसेनेनं त्या काळामध्ये आम्ही होतो त्या काळात केलेलं आहे. सगळ्या लोकांनी त्या काळात कुणाही या देशावरती जो प्रेम करतो त्यांना संविधान जाळलं जाईल तर त्याचा दुःख होणारच आहे ना, त्याला विरोध करणारच आहे. परंतु ह्या सगळ्या ज्या घटना देशामध्ये वेगाने घडतायत आजच्या तारखेला, महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर शिवसेना ह्या पक्षामध्ये फूट पाडली गेली आणि त्याचं चिन्ह जे आहे ते आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पाडली गेली आणि मग अजित पवार आल्यानंतर घड्याळ चिन्हसुद्धा आता सध्या अजित पवारांकडे गेलेलं आहे. तर हा जो सगळा राजकीय पक्ष फोडून स्वतःची ताकद वाढवणं, लोकांना आपल्याकडे खेचणं चौकशा मागे लावून, तर ह्याच्यामध्ये संविधानिक ज्या यंत्रणा किंवा संविधानिक कारभार जो आहे तो कुठे प्रतिबिंबित होतो?
सगळं तर संविधानाच्या याच्यामध्ये होतात की प्रत्येक गोष्टीची केस सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे. सुप्रीम कोर्टाने 8-9 महिने त्या संदर्भात केस चालवलेली आहे. मोठे मोठे वकिलांनी आपल्या आपल्या बाजू मांडल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे ही गोष्ट गेलेली आहे. निवडणूक आयोगाने मेरिट तपासून त्या पद्धतीचे निर्णय दिलेले आहेत. ही सगळी संविधान, असं काही नाही की बाबा याला सांगितलं की लगेच एखादा आदेश दिला सरकारने, तसं घडलेलं आहे. जी काही संवैधानिक चौकट होती ती चौकट पाळूनच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. राहिली गोष्ट तुम्ही पक्ष फोडण्याची गोष्ट, पक्ष फोडलेला नाही आहे. शिवसेनेमध्ये शिवसेना जो पक्ष होता त्याचे जे प्रमुख आहेत, पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे, त्या उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या असणाऱ्या वडिलांचा जो विचार आहे किंवा शिवसेनेचा मूळ जो विचार आहे त्यालाच कलंकित केलं. ते जाऊन ते काँग्रेसकडे गेले, काँग्रेसची केली. पहिले एकतर त्यांनी भारतीय जनता पक्षाची गद्दारी केली निवडून आल्यानंतर की मुख्यमंत्री आणि केवळ सत्तेसाठी. आता ते किती तोंडाने शाहू फुले आंबेडकरवाद बोलत असतील, पण त्याच्या अगोदरचे त्यांचे सगळे भाषणं पहा, तेव्हा कुठे शाहू फुले आंबेडकरवाद त्यांच्या भाषणांमध्ये होता. केवळ त्यांना त्यांच्या मुलाला सत्ता हवी होती आणि सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हतं. हे नंतर त्यांनी काँग्रेसचं घेतलेलं परसेप्शन आहे आणि त्याच्या विरोधात एक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो शिवसेना प्रमुखांचा विचार आहे तो विचार टिकला पाहिजे. ती शिवसेना टपली पाहिजे. प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे रडत असतात, माझा बाप चोरला, माझं निशाणी चोरली, माझा पक्ष चोरला. त्यांना मी आपण सांगू इच्छितो की अरे बाबा रे, तुझा बाप असला तरी शिवसेने जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून 50 आता 60 वर्ष होतील काही दिवसांनी. ह्या 60 वर्षामध्ये लाखो कोट्यावधी शिवसैनिकांनी त्या शिवसेना प्रमुखांना आपला बाप मानलेला आहे. त्याच्यासाठी जेलमध्ये गेलेले आहेत, त्याच्यासाठी हव्या त्या आंदोलनं केलेली आहे, मार खाल्लेले आहेत, स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घेतलेला आहे. त्यांचा तो वैचारिक बाप आहे आणि त्याच्या वैचाराची ती बांधिलकी ठेवून असणारी जी शिवसेना आहे ते 40च्या 40. आता पूर्वी तुम्ही म्हणतात की सत्तेसाठी गेले, सत्ता तर पहिले मुख्यमंत्र्यांकडे मोठं पद होतं, ते सोडून गेलेल्या सगळ्या आमदारांकडे सगळे मोठे मंत्रीपद होते. त्यामुळे विचारांचा हा विद्रोह होता यांनी केलेलं. जशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की हे गदर केलेलं आहे आणि त्यांच्याकडे राहिले किती लोक, 4 टाके राहिले आणि सारखं रडण्यापेक्षा ही उद्धव ठाकरेंचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर आहे. संघटनेमध्ये चालणारी हुकुमशाहीची आहे आणि ती काय सहानुभूती सारखं की माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं निशाणी चोरली. ही अत्यंत धादांत लोकांची खोटारडी सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे. उद्धव ठाकरेंवरती शिवसेनेच्या संदर्भातले किंवा आदित्य ठाकरेंवरती किंवा ते जे त्यांच्यासोबत आहे त्यांच्यावरती किती केसेस आहे दाखवा ना आम्हाला. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे असतील किंवा पाटील असतील, इतर सगळे नेते असतील, यांच्यावरती 50-50, 60-60, 100-100 केसेस आहेत. त्यांनी त्याच्यासाठी बलिदान दिले. वैचारिक बाप आहे त्यांचा, विचारांची लढाई आहे ही. मुद्दा असा आहे की जर भूमिका बदलण्याचा विषय जर असेल तर हा भूमिका बदलण्याचा विषय एकनाथ शिंदेंना पण लागू होतो. ते बंड किंवा जे काही पक्षातून बाहेर पडले ती कृती करण्याच्या काही दिवस आधी त्यांनी जाहीर सभेमध्ये स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केलेला होता जाहीर सभेमध्ये. आणि ते असं म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीवरती त्यांनी अटॅक केला होता की हे काम करायला देत नाही आहेत कुठल्याही पद्धतीने. तिथे त्यांची घुसमट होते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि जर मी काम करू शकत नसेल, त्या पदाला न्याय देऊ शकत नसेल तर मला असलं पद नको, मी राजीनामा देतो, असं त्यांचा भारतीय जनता पार्टीवरती आरोप होता. आणि त्याच भारतीय जनता पार्टीला ते आता महाशक्ती म्हणतायत. तर हा भूमिकेतला बदल नाही आहे का? म्हणजे उद्धव ठाकरेंनाच फक्त भूमिकेतला बदल लागू होतो का? तो एकनाथ शिंदेंना लागू नाही होते का? पण याच्यामध्ये आपण भूमिकेचा बदल पाहत असताना शिवसेना पूरक जी भूमिका आहे ती घेण्याची जेव्हा वेळ आली, शिवसेना पूरक भूमिका घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीची शक्ती वाढवायची, म्हणजे जो पक्ष आपला पक्ष फोडायला बघतोय त्या पक्षाची शक्ती वाढवायची. याच्यामध्ये राजकारणामध्ये म्हणजे आपला पक्ष आणि आपला विचार टिकून ठेवण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. जसं 25 वर्ष उद्धव ठाकरे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाबरोबर होते, मग तो काय प्रकार होता तो तस म्हणजे. आणि भारतीय जनता पक्षाचं शिवसेनेला पूर्वी वावडं नव्हतं तर जी काही समान मित्र ज्याच्या बरोबर निवडणूक लढून आपण निवडून आलो आणि निवडून आल्याच्या नंतर त्याची भूमिका आपण सोडून दिली, याची जी खंत होती ती ही खंत ज्यावेळेस उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर वाटाघाटी करत होत्या त्यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरेंना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवलं होतं की असं आपण करू नये, आपण भाजप बरोबर जाऊया. पण ते मंत्री होते ना त्या सरकारमध्ये. जर काँग्रेस बरोबर जाणं हे जर चुकीचं होतं
तर एकनाथ शिंदेंनी त्या सरकारामध्ये मंत्रिपद स्वीकारायला नाही पाहिजे होतं. एक त्या ते काळामध्ये जवळजवळ राजकीय क्षेत्रातले जे लोक आहेत, जरी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना माहिती होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी शिवसेनेचा आजच्या तारखेचा दिग्गज नेता हे एकनाथ शिंदेच आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी लोकल बॉडीजमध्ये जाऊन जे काही शिवसेनेची सत्ता आणली तो सगळा कारभार एकनाथ शिंदेंकडेच होता. एकनाथ शिंदेच हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण जवळजवळ उद्धव ठाकरेंच्या नंतरचं 2 नंबरचं संघटना हाताळण्याचं तेच काम करत होते. बरोबर. मग अशा वेळेला त्यांची मानहानी झाली किंवा त्यांना सेकंड कुठलंही दिलं गेलं, याच्यामध्ये कुठे तथ्य नाही आहे का की भारतीय जनता पार्टीने नेहमीच्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना आधी घाबरवलं चौकशांच्या ससेमिऱ्या लावून आणि मग त्यांच्या पाठोपाठ बाकीच्या सगळ्या लोकांना भय दाखवून त्यांची सगळी ती व्यवस्था केली. गुवाहाटीचा वाया गुवाहाटी तो दौरा वगैरे सगळा झाला आणि आता मग सत्ता आल्यानंतर ते एक मजबुरी असते या सगळ्या चौकशांची, त्याच्यामध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. कारण बंडाच्या थोडे दिवस आधीच त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं होतं की ते आपल्याला काम करू देत नाही आहेत आणि माझी घुसमट होती आहे. अचानक ती घुसमट जी आहे ती मोकळीकेमध्ये कशी काय बदलली? एक तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झाले आणि तुम्ही जे म्हणालात की दुसऱ्या नंबरचं महत्त्वाचं पद त्यांच्याकडे होतं. ही पक्षीय शिस्त म्हणून त्यांनी स्वीकारलेला तो निर्णय होता पक्षप्रमुखांनी आणि तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये जे आहेत सतत वादळ हे चालूच होतं, विचारांचं वादळ चालू होतं. दुसरी गोष्ट अशी की अनेक आमदार येऊन त्यांना बोलत होते की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यानंतर की ज्यांच्या विरोधात आपण निवडणुका लढलेल्या आहेत आणि ज्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढल्यानंतर पुन्हा आपल्याला निवडणूक लढण्याची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपण कुणाच्या विरोधात लढणार आहेत, म्हणजे ती जी हे आहे, एकतर त्यांना त्यांचं राजकीय अस्तित्व मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात होतं. दुसरी गोष्ट विचारांची जी बांधिलकी होती ती मोठ्या प्रमाणात येत होती आणि तिथे सगळ्यांना काम करत असताना एक प्रकारचं खुलेपणानं मुक्तपणाने काम करण्याचं येत नव्हतं. भले आपले उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असले तरी आणि त्यामध्ये घुसमटीमध्ये करत असताना ही विचारांची प्रक्रिया सातत्यानं सुरू होती आणि त्या विचारांच्या प्रक्रियेचा ज्यावेळेस निर्णय पक्का झाला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा विद्रोह केलेला आहे. किरणजी, ज्यांच्या विरोधामध्ये आपण निवडणुका लढल्या त्यांच्याचबरोबर सोबत काम करायचं आणि पुढे निवडणुकीमध्ये मग काय करायचं हा प्रश्न होता. मग त्यांच्याबद्दल आक्षेप होता. प्रामुख्याने एकनाथ शिंदेंचा आक्षेप हा अजितदादा पवारांसोबत होता. अजितदादा पवारांसोबत आता ते सरकारमध्ये आहेत आणि किंवा ते अजितदादा पवार त्यांच्या सरकारमध्ये आज ते एकत्र काम करत आहेत. इथे त्या बदललेल्या भूमिकेचं किंवा सोबत काम करण्याच्या भूमिकेचं काय होतं? मग अजितदादा पवारांनी इथे ह्या सरकारमध्ये आल्याच्या नंतर आपली भूमिका बदललेली आहे ना. ज्यावेळेस पूर्वी जे उद्धव ठाकरेजींबरोबर होते त्या काळात ज्या पद्धतीने करत होते तर त्यानंतर मुख्यमंत्रीच एकनाथ शिंदे असल्यामुळे त्यांच्याकडे स्टेअरिंग असल्यामुळे अजितदादा पवारांनी कसं वागावं किंवा काय वाटावं त्याच्या संदर्भातल्या भूमिकेवरती त्यांचं लक्ष होतं आणि अजितदादा पवारांनी सहकार्याची भूमिका घेतलेली ह्या काळामध्ये. आणि यानंतर ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये एकाही आमदाराची तक्रार तुम्हाला दिसत नाही त्या काळात जशी येत होती तशी. तक्रारीचा मुद्दाच तो आहे परत इथे की भारतीय जनता पार्टीचा एक इतका मोठा दबाव इथल्या सगळ्या आमदारांवरती खासदारांवरती चौकशीच्या ससेमिरेच्या भीतीने जो आहे तर त्या पक्षाच्या विरोधामध्ये ज्याला महाशक्ती असा एकनाथ शिंदेंनी स्वतः उल्लेख केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये पण बोलायला लोक कचरत आहेत ना, घाबरत आहेत ना बोलायला. हे तर वास्तव आहे की नाही आहे? ते असं तर काय नाही दिसत आहे. कारण की तुम्ही पहा सरकार व्यवस्थित चालू आहे. दुसरी गोष्ट असं जर काही असतं तर अनेक लोक त्याच्या विरोधात पण जात आहेत. अनेक लोक ह्याच्या ईडीबीडीला न घाबरता बाहेर राहत आहेत आणि एवढ्या अशा सगळ्या गोष्टींना काही घाबरण्यासारखे एकनाथ शिंदे हे काही लेचेपिचे मुख्यमंत्री किंवा असं नाही आहे. आणि इतक्या वर्षाचा त्याचा अनुभव आहे. हे सगळे हे तुम्हाला दिसत आहे उदय सामंतसारखी लोक आहेत किंवा इतर सगळे हे दिग्गज लोक आहेत. त्यांना काही आहे अशा छोट्याशा गोष्टीला जर समजा तिथे एक म्हणजे टुकार संजय राऊत सारखा माणूस ईडीला घाबरत नाही तर आम्ही हे एकनाथ शिंदे सारखा माणूस कसा काय घाबरेल? संजय राऊतांसारखा माणूस जर ईडीला घाबरत नसेल तर एकनाथ शिंदे कशासाठी घाबरतील असा मुद्दा किरण सोनवणे यांनी उपस्थित केलेला आहे. नेमका सरकारच्या कारभारामध्ये काय फरक पडला? उद्धव ठाकरेंचं सरकार हे मंदगतीने चालणारं सरकार होतं आणि आताचं सरकार खूप वेगवान सरकार असं गतिमान सरकार असं ह्या सरकारला म्हटलं जातं. नेमकी काय गती वाढली महाराष्ट्राच्या एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सरकारमुळे
पूर्वीपेक्षा काय फरक पडलेला आहे? कारण लोकांचं एक सार्वमत आहे, लोकांचं मत आहे की उद्धव ठाकरेंनी कोविड काळामध्ये खूप चांगलं काम केलं होतं. महाराष्ट्राची परिस्थिती, आरोग्य परिस्थिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेली होती. त्यावेळेला सुद्धा काही सुविधांचा अभाव कोविड काळामध्ये आपल्या सरकारच्या एकूणच लक्षात आला होता. तशावरती या सरकारने नेमक्या काय उपाययोजना काढल्या आणि सरकार गतिमान झालं म्हणजे नेमका काय फरक पडला? आता सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट, फेसबुकवरचं जे सरकार होतं, फेसबुकचं सरकार जे आहे ते फेस टू फेस आलं, हँड टू हँड आलं आणि हार्ट टू हार्ट आलं. त्यामुळे कसं आहे की फेसबुकवरती बोलणं वेगळं, पण खरात राबणारी जी टीम होती ती हीच जी 40 आमदार जे एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले आहेत, हेच लोक काम करत होते ना. जिथे तुम्हाला दिसत होते की ज्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एखाद्या माणसाला भेटायचं असं तर 18 फुटाचा अंतर ठेवून भेटायचे. त्यांच्यासाठी याला जगन्नाथपुरीला म्हणजे नवस करून आलेल्या माणसाला सुद्धा भेटण्यासाठी त्याचा भाऊ एक्सपायर झाला, त्याच्या दुसऱ्या भावाने तो नवस पूर्ण केला, तर त्या व्यक्तीला सुद्धा भेटायला त्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तयार नव्हते. त्याला सांगायचे की नाही 18-20 फुटाहून भेटा. जो मुख्यमंत्री पूर्ण कार्यकालामध्ये मंत्रालयामध्ये फक्त 2 दिवस गेला आणि कुठल्याही पद्धतीनं त्या पद्धतीनं जी लोकांची गरज होती ते असं प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून सांगतात की मला चांगला मुख्यमंत्री म्हणून किताब मिळाला. अहो, चांगला मुख्यमंत्री तो फेसबुकवरून नाही मिळाला. तुमच्यासोबत हे 40 आमदार ज्यांना तुम्ही वारंवार वेगवेगळ्या प्रकारची दूषणं देत आहेत, त्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी कामं केली, लोकांच्या असणाऱ्या कोविडमध्ये जीव वाचवला, मोठमोठी कोविड सेंटर उभी राहिली. तुम्हाला तर त्याचा आतापता पण नव्हता आणि त्यांच्यामुळे तोच पायंडा परत मुख्यमंत्री पदाची सूत्र हाताळल्यानंतर सरकार आपल्या दारी कार्यक्रम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असेल, 1,23,23,000चा प्रकल्प म्हणजे विदेशी प्रकल्प जे आहेत, आता जसे MOU केले गेलेले आहेत, अनेक अशी मोठ्या प्रमाणातली कामं जी आहेत की ती एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केली. बुलेट ट्रेनचा प्रकल्प असेल जो उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये लटकला गेला होता, जागा द्यायची किंवा नाही द्यायची, त्याच्या संदर्भातले विदर्भातल्या संदर्भातला जो मोठा प्रकल्प होता तो त्या ठिकाणी इथे आलेला आहे. तर सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये झटपट निर्णय, लोकांना ताटकळत ठेवायचं नाही आणि लोकांना थेट लोकांमध्ये जाऊन भेटणारा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री, किंबहुना लोकांचं आंदोलन जर असेल, तुम्ही मराठा आंदोलनामध्ये पाहिलं असाल की मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये एकमेव मुख्यमंत्री आहे की त्याने मुख्यमंत्री पदाची झूल बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसाचा माणूसासाठी लढाय तिथे जाऊन बोलणी करणारा मुख्यमंत्री कुठला असेल तर तो एकनाथ शिंदे आहेत. आणि त्यामुळे ते गतिमान सरकार आहे, लोकांमधल्या सामान्यांचा आवाज म्हणून मुख्यमंत्री. इतकं गतिमान सरकार, महाराष्ट्राचं ज्यांना आपण 2 आराध्य दैवत मानतो, एकतर शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवस्मारक बनवू शकलं नाही. इंदू मिलमधलं आंबेडकरांचं स्मारकसुद्धा विहित वेळेमध्ये उभारू शकलं नाही. तर ती गतिमानता गेली कुठे? खरं म्हणजे नाही का, तुम्ही आकडेवारी काढून पाहिलं पाहिजे की जसा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हणजे आपलं पदभार हातात घेतला तर ते 2 ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दर्शनाला गेले. एक तर ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर गेले आणि चैत्यभूमी गेला आणि चैत्यभूमीच्या नंतर लगेचच्या लगेच त्यांनी इंदू मिलचा जो आहे तो आढावा घेतला स्मारकाचा आणि त्याला इमिजिएटली मदत जाहीर केली आणि त्या संदर्भातलं काम आत्ता जर तुम्ही जाऊन इंदू मिलमध्ये पाहिलं तर स्मारकाचं कमीत कमी 45 ते 50% काम पूर्ण होत आलेलं आहे. येत्या 2 वर्षामध्ये 1.5-2 वर्षामध्ये ते स्मारक लोकांसाठी खुलं होईल अशा प्रकारची परिस्थिती. असं आहे की शिवस्मारकाच्या सुद्धा कामामध्ये ते प्रत्यक्षामध्ये स्मारक प्राथमिक अवस्थेमध्ये सुद्धा त्याचं काम उभं नाही राहिलं आणि करोडो रुपये त्याच्यामध्ये बिलं निघालेली आहेत या सगळ्या कामांची. तर ह्या सरकारकडे नेमकं कसं बघायचं? म्हणजे लोकांच्या भावनिक मुद्द्यांना हात घालून हे सरकार जनतेच्या पैशाची फक्त उधळपट्टी करतं आहे का आणि ह्याला गतिमानता म्हणायचं का आपण? नाही, तसं कसं आहे की शिवस्मारकाच्या संदर्भातली काय प्रकरण आहे त्याची मला माहिती घ्यावी लागेल. एक गोष्ट तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे इंदू मिलचं मी तुम्हाला सांगितलंच आहे, तर
तर त्याच पद्धतीने तुम्ही बाकीच्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये 200-250 कोटी रुपये खर्च करून अतिशय भव्य अशा प्रकारचं स्मारक 2 वर्षात इतक्या झपाट्याने बांधण्याचं काम केलं. उल्हासनगरला असेल तिथे किंवा UPSC सेंटर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, उल्हासनगर अनेक प्रकारची कामं जी आहेत ती या सरकारच्या काळामध्ये एवढ्या कमी काळामध्ये आणि गतिमानतेनं झाल्यात. कमी काळामध्ये आणि गतिमानतेने झालेली बरोबर आहे, परंतु त्या कामांवर नजर टाकल्यानंतर आता मी खासदार श्रीकांत शिंदेंचा सुद्धा कार्य अहवाल पाहिलेला आहे. ती कोटीच्या कोटी उड्डाणं प्रत्येक पानापानांवरती दिसतात. अनेक ठिकाणी असं दिसतं म्हणजे ज्याला आपण चारण्याची मुर्गी आणि बारण्याचा मसाला म्हणू शकतो, असे ते खर्चाचे आकडे दिसत आहेत. एक कुठलाही साधं समाज मंदिर असेल, स्मशानभूमी असेल, 2 कोटी 5 कोटी. उल्हासनगरला 400 कोटी रुपये पाणी पुरवठ्यावरती खर्च झालेले आहेत ऑलरेडी. आता 125 कोटी अजून खासदार त्याच्यामध्ये देणार आहेत. पण हे पैसे कुठे जाणार आहेत, काय होणार आहे, त्याचं रिझल्ट काय? उल्हासनगरमध्ये आधी पाणी टंचाई आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ 34 स्मशानभूमी त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आहेत, जिथे खासदारांनी आपले निधी दिलेले आहेत. त्यातल्या फक्त 6 स्मशानभूमी या लोकांना अवेलेबल आहेत. आजही मध्य रेल्वेच्या ह्या भागातून जाणाऱ्या सगळ्या ट्रेन्स, प्रत्येक ट्रेन ही 24 तासामध्ये ही 10 ते 12 मिनटं 15 मिनटं लेट असते. गर्दी कमी झालेली नाही आहे. आत्ताच्या मागच्या आठवड्यामध्ये 2 लोक गर्दीमध्ये लटकत असताना खाली पडलेले आहेत. एस्कॅलेटर जे आहेत सरकते जिने ते अधूनमधून बंद असतात. तर पैसा तर दिसतोय लागलेला, पण त्याचं प्रतिबिंब जे लोकांच्या सुविधेमध्ये सेवेमध्ये जे व्हायला पाहिजे ते झालेलं आपल्याला दिसत नाही. मग हे गतिमानता हे त्याचंच कारण आहे का? कारण नियोजनचा अभाव आहे का या सगळ्या गोष्टीमध्ये? नाही, असं नाही म्हणता येणार. कसं आहे की तुम्ही जे आकडे पाहिलेले आहेत ना, तर तो निधी दिलेला आहे, ती कामं पूर्ण नाही, इन प्रोसेसमध्ये आहेत. जसं तुम्ही पाणी पुरवठ्याच्या योजनेचं सांगितलं, तर त्याचं बायफर्गेशन्स असं आहे की 126 कोटी जे आहेत ते जलवाहिन्यांसाठी आणि बाकीचं भुयारी गटार योजना वगैरे याच्यासाठीचं. नाही, भुयारी गटारच्या आधी एक योजना उल्हासनगरला झालेली आहे. तर त्या सगळ्या पद्धतीसाठी तो आणि ती प्रोसेसमध्ये आहे आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते पुढच्या 1.5-2 वर्षात ती पूर्ण होऊन त्यानंतर ते तुम्हाला. मला हाच मुद्दा सांगायचा आहे की गतिमानतेमुळे नियोजनाचा अभाव या सगळ्या कामांमध्ये दिसतोय. करोडो रुपये खर्च होत आहेत, कामं होत आहेत. आता उल्हासनगर कल्याण डोंबिवलीमध्ये भुयारी गटाराचं काम करताना आधी बनलेले जे कॉन्क्रीटचे रोड आहेत ते फोडावे लागलेत. ताजे नवीन बनलेले रोड फोडावे लागलेले आहेत. किंवा इवन भुयारी गटारच्या कामामध्ये सुद्धा अगदी इथल्या महायुतीतल्या राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी यांच्या नेत्यांनी सुद्धा, अगदी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा भुयारी गटारच्या कामावरती आक्षेप घेतलेले आहेत की ते काम तितकं दर्जाचं होत नाही आणि लोकांचा जो पुढची लोकसंख्या जी आहे ती विचारात घेऊन ते काम होत नाही आहे. त्याच्यामध्ये घाई गडबडीने कसं तरी ते निपटवलं जातं आहे. तर इतकं करोडोंच्या योजना जर अशा ह्या पद्धतीने जर होत असतील, त्याच्यावर कोणाचं सुपरविजन नाही आहे, तर ह्याला विकास म्हणायचं का आपण? तुम्ही जे सांगितलेलं आहे, एक लक्षात घ्या की पहिल्यांदा एकतर खासदाराकडे किंवा कुठल्याही सरकारकडे एखाद्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचं काम असतं आणि तो निधी उपलब्ध झालेला आहे. आणि तुम्ही ज्या तक्रारी करता आहात किंवा अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये काही नियोजनामध्ये अभाव आहे किंवा त्याचा पाठपुरावा, तर त्याची माहिती मला घ्यावी लागेल. कारण की त्या संदर्भातली आत्ता माझ्या हातात माहिती नाही, पण तसं जर काही असेल तर त्याच्या संदर्भातली आपण कारवाई करता येईल. त्या संदर्भातली सगळ्या बाबतीमध्ये होतं आहे. MMRDA उल्हासनगर सारख्या शहरामध्ये जे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतं, 7 रिंग रोड बनवतं आहे. त्याच्यामधला एकही रोड हा विकास आराखड्याच्या रुंदीप्रमाणे बनत नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे MMRDAचे चेअरमन असतात, ते स्वतः नगरविकास मंत्री सुद्धा आहेत. जर विकास आराखड्याप्रमाणे जर रस्ताच बनत नसेल, त्या विकास आराखड्याला राज्य सरकार मान्यता देत असेल, तर असा विकास हा भविष्यासाठी कामाचा असू शकतो का, लोकांच्या फायद्याचा असू शकतो का? असं नाही म्हणता येणार. तुम्ही मागे पण या मुद्द्यावरती माझ्याशी बोलला होतात, तर त्यानंतर त्याची माहिती मी आयुक्तांकडून घेतली. तर आयुक्तांनी मला जी माहिती दिली, ते आयुक्त असं म्हणाले की बाबा MMRDने ज्या पद्धतीचं आराखडा दिलेला आहे त्या आराखड्यानुसारच आपण हा रोड बनवतो आहे आणि त्यानुसारच हे सगळं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने व्हायलेशन्स किंवा त्या संदर्भात आणि MMRD अशा पद्धतीने कुठे करत नाही. अशा पद्धतीने स्वतः त्याच्या प्लॅन इम्प्लिमेशनमध्ये अशा पद्धतीच्या त्रुटी कुठे करत नाही असं मला आयुक्तांनी सांगितलेलं आहे. पण तरी पण तुम्ही जी तक्रार केलेली आहे त्याची क्रॉस चेक मला करता येईल. कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दल मी आता आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत, प्रश्न विचारणार आहे. भारतीय जनता पार्टी
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हां यांच्या कितपत सोबत आहे हां अशा प्रकारचा संशय घेण्याजोगी परिस्थिती सध्या पूर्ण मतदारसंघामध्ये दिसते आहे. हां श्रीकांत शिंदे यांनी कमळ चिन्हावरच लढलं पाहिजे हां इथपासून दबाव आणण्यापासून ते आत्तासुद्धा वेगवेगळ्या रॅलीज ज्या होत आहेत त्याचा वृत्तांत जो येतो आहे, हां भारतीय जनता पार्टी फारशी मनाने ह्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे असं दिसत नाही आहे. श्रीकांत शिंदे यांची निवडणूक अडचणीमध्ये आहे काय? खरं म्हणजे नाही का, कल्याण लोकसभा मध्ये निवडणूक आहे असं आपल्याला दिसत नाही आहे. याचं कारण आम्ही बोलताना सुद्धा जाहीर सभेतनं बोलतो आहोत की श्रीकांत शिंदेंची जी म्हणजे लढत आहे ती श्रीकांत शिंदेंशी आहे. श्रीकांत शिंदेंनी 2019 साली जे मताधिक्य मिळवलं, 2014 साली जे मिळवलं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येण्याची ही शर्यत आहे. हा एक प्रश्न राहिला. प्रश्न पक्षांच्या याच्या संदर्भातला, निवडणूक असते तर प्रत्येक राजकीय पक्षाला आपली ताकद वाढवणं, आपल्याला जागा मिळणं, ह्या कुरबुरी तर प्रत्येक पक्षात असतात. त्यांचा फायदा तर होणार नाही ना. किंवा त्यामुळे गंमत अशी आहे की श्रीकांत शिंदे हे निवडून येणार आहे, फक्त मताधिक्य आमचं 5 लाख पार याच्यासाठी सगळी धडपड चालू आहे, याच्यासाठी धावपळ चालू आहे. त्यामुळे असं काही छोट्या मोठ्या कुरबुरी काही आम्हाला तर काय ऐकायला आलं नाही, कारण की ते मोठ्या ताकदीने मेळावे लावतायत, ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सभा लावतायत, आम्हाला तिथे बोलवतायत. उलट ते आमच्याकडे मागणी करतायत की तुम्ही तुमच्या लोकांना आमच्याकडे पाठवा, तुमचे लोक आमच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पाठवा. आम्ही कुठेतरी त्यांना तिथे पोहोचण्यामध्ये कमी पडतोय आणि अशी कुरबुर काही आम्हाला दिसलेली नाही आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे, अर्थात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये एका मोठ्या मताधिक्यांनी ते निवडून आलेले होते. तोपर्यंत त्या शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारची फाटाफूट झालेली नव्हती. यंदासुद्धा पक्षाचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी अगदी ठामपणे आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की ते मताधिक्य अजून किती वाढतं ह्याची आम्हाला उत्सुकता आहे. आणि श्रीकांत शिंदेंच्या समोर आव्हान आहे निवडणुकीचं, हे मानायला सुद्धा ते तयार नाहीत. ते म्हणतात की श्रीकांत शिंदेंची निवडणुकी श्रीकांत शिंदेंसोबत आहे. नेते जरी बदललेले असले, पक्षांच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं जरी पक्षांतर झालेलं असलं, तरी जमिनीवरची जनता ही कुठे आहे हे ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपल्याला दिसणार आहे. जे मतदान श्रीकांत शिंदेंनी 2019च्या निवडणुकीमध्ये घेतलं होतं, तेच मतदान ते 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा राखू शकतील का? लोकांमध्ये, जमिनीवरती, सर्वसामान्य माणसामध्ये जी एक सामसूम आहे, ती सामसूम नेमकं काय सांगणार आहे ते 4 जूनला निकालामधून व्यक्त होणार आहे. आपण किरण सोनवणे यांशी फार मोकळेपणाने बोललो आणि सगळे अडचणींचे प्रश्न, जे लोकांच्या मनातले खरं म्हणजे प्रश्न होते, ते त्यांना विचारले. आपण त्यांना उलटसुलटसुद्धा त्यांची तपासणी केली आणि त्यांनी आपल्या पद्धतीने ठामपणे आपल्या पक्षाची भूमिका त्यांनी इथे मांडलेली आहे. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली कॉमेंटमध्ये जरूर मेन्शन करा. येणाऱ्या काळामध्ये अजून काही मान्यवरांच्या मुलाखती आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. पाहत रहा मीडिया भारत न्यूज.